वेलकम स्टुडंट्स टू माय यूट्यूब चॅनल मायसेल्फ दिनेश. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये टॉपिक्स कवर करणार आहोत डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अँड लॅमार्किझम. तर हे दोन टॉपिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत. बट बिफोर स्टार्टिंग, जर तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट या चॅनलवर येणाऱ्या पुढील अपडेट्स त्यांची माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. तर चला मग सुरू करूया आपल्या ॲक्च्युअल टॉपिकला, दॅट इज डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर हे बघा, याच्या आधीसुद्धा आपण एक थिअरी डिस्कस केली होती, ती म्हणजे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, बरोबर. तर त्या थिअरीनुसार काय होतं की सर्वात आधी जे आहे ते सिम्पल एलिमेंट्स आणि त्यापासून सिम्पल टाईप्सचे कंपाऊंड्स एक्झिस्ट करत होते, आणि त्यानंतर मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स, कॉम्प्लेक्स युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, देन ऑर्गॅनिझम्स हे सर्व इव्हॉल्व झाले, बरोबर. जी की मोस्ट ॲक्सेप्टेड थिअरी आहे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये. ओके, म्हणजे सध्या तरी ती सर्वात मोस्ट ॲक्सेप्टेड थिअरी आहे, थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. परंतु ही थिअरी देण्याच्या आधीसुद्धा अनेक सायंटिस्टनी त्यांच्या स्वतःचे विचार मांडण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वेगवेगळ्या थिअरीजच्या माध्यमातून. ओके, तर तशाचपैकी ज्या दोन त्यांच्या वेळी गाजलेल्या तुम्ही म्हणू शकता किंवा मोस्ट ॲक्सेप्टेड थिअरीज होत्या त्यांच्या वेळी जेव्हा ह्या दिल्या गेल्या तेव्हा, तर अशाच दोन थिअरी आपण आता या टॉपिकमध्ये कवर करणार आहोत. ओके, ह्या थिअरीज आता रिजेक्ट झाल्या आहे, कारण आपल्याला आता कळलं आहे की नेमके कारणं काय आहे. कारण सायन्स आता खूप डेव्हलप झालं आहे, जसजसं पुढं जात जाणार तसतसे आपल्याकडे बेटर आणि बेटर थिअरीज येत जाणार. ओके, तर अशाच ज्या थिअरी होत्या ज्या त्यांच्या वेळी खूप मोस्ट ॲक्सेप्टेड होत्या किंवा खूप गाजल्या होत्या, तर त्यातल्या पहिली थिअरी आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि सेकंड आहे एक लॅमार्किझम. तर पहिली थिअरी आता यातली आपण बघूया, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, जी की डार्विन नावाच्या शास्त्रज्ञांनी दिली होती. ओके, तर हे बघा, ही जी थिअरी आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही दिली आहे चार्ल्स डार्विन यांनी. ओके, चार्ल्स डार्विन नावाच्या शास्त्रज्ञांनी ही थिअरी दिली, म्हणून हिला म्हणतात डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, त्यांच्या नावावरून. ओके, तर आता हे जे चार्ल्स डार्विन होते त्यांनी ॲक्च्युली खूप सारे म्हणजे नंबरेबल खूप सारे असंख्य प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचे स्पेसिमेन्स जमा केले. स्पेसिमेन्स मीन्स सिम्पली नमुने. ओके, स्पेसिस म्हणजे त्यांच्या खूप साऱ्या अशा स्पेसिस त्यांनी कलेक्ट केल्या, त्यांचं संग्रहण केलं खूप साऱ्या प्लांट्स आणि ॲनिमल्सचं. ओके, आणि नंतर त्या सर्व प्लांट्स आणि ॲनिमल्सचं त्यांनी स्टडी केलं, त्यांचे ऑब्झर्वेशन्स केले, काही गोष्टी कॅल्क्युलेट केल्या. ओके, आणि या सर्वांचा त्यांनी सखोल अभ्यास करून त्यांनी त्यांची थिअरी पब्लिश केली. ओके, जिला म्हणतात थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, तर यांनी जी थिअरी दिली ती ॲक्च्युली एक खूप अभ्यास करून दिलेली थिअरी होती, आणि ह्याचाच परिणाम त्यांनी एक बुकसुद्धा पब्लिश केलं ज्याचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसीज. ओके, तर हे जे बुक होतं हे सुद्धा त्यांच्या थिअरीशीच रिलेटेड होतं, आणि त्यांच्या थिअरीचा जो मेन प्रीच होता तो होता सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. प्रीच मीन्स उपदेश किंवा संदेश तुम्ही म्हणू शकता. ओके, प्रीच मीन्स संदेश और उपदेश किंवा जी शिकवण तुम्ही म्हणू शकता मराठीत. ओके, तर मेन प्रीच जो होता तो होता सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आता सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय, तर हे बघा, नेचरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जो ॲनिमल किंवा सरळ तुम्ही माणसांमध्ये सुद्धा पाहिलं असेल, आता तुमच्या शाळेतसुद्धा बघा, जो व्यक्ती किंवा जो तुमचा मित्र शरीराने धडधाकट आहे किंवा बुद्धीने चांगला आहे, तो कसा असतो तर त्याचं नेहमीच वर्गामध्ये वर्चस्व असतं. ठीक आहे, शिक्षकांमध्ये किंवा इतर मित्रांमध्ये तो एक म्हणजे उठून दिसणारा व्यक्ती असतो. जर तो एखादा हुशार असेल किंवा शरीराने चांगला असेल किंवा कुठल्या गोष्टी खेळामध्ये वगैरे चांगला असेल, म्हणजेच काय तर तो कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तरी फिट आहे. फिट याचा अर्थच तो स्ट्रॉंग आहे, फिजिकली किंवा मेंटली कुठल्या गोष्टींनी. ओके, तर असा व्यक्ती जर तो उठून दिसतो, बरोबर, तर तोच रूल एक्झॅक्टली नेचरमध्ये सुद्धा असतो असं डार्विनचं म्हणणं आहे. म्हणजेच काय तर जो ऑर्गॅनिझम किंवा स्पेसीज नेचरच्या ज्या कंडिशन्स आहे, ज्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आहे किंवा ज्या बायोलॉजिकल कंडिशन्स आहे, त्यांच्यामध्ये जो फिजिकली आहे, मेंटली किंवा इतर सर्व ॲस्पेक्ट्सनी जो फिट आहे, म्हणजेच त्याच्याकडे ते सर्व अवेलेबल असणारे कॅरेक्टर्स आहेत, तशीच स्पेसीज किंवा ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतं किंवा तसेच जगतात.
ओके, जसं की तुम्ही वाघ आणि एखादी कुठले हरिण वगैरे बघितलं असेल, तर वाघ जो आहे तो बेसिकली एक स्ट्रॉंग ॲनिमल आहे, त्यामुळे जंगलामध्ये तो टिकतो जास्त वेळ. तर हरिण जे आहे ते मारले जातात. का बरं? तर तो फिजिकली खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे तो फिट आहे. जे नॅचरल कंडिशन्स आहे त्यांच्याकरिता तो फिट आहे. सो तोच ॲनिमल्स पुढे सर्वाईव्ह होणार. सो दॅट इज द सर्वायवल ऑफ फिटेस्ट किंवा नॅचरल सिलेक्शन. ओके, आणि हाच या थिअरीचं प्रीच होता. ठीक आहे, आणि त्यावर त्यांनी बुकसुद्धा पब्लिश केली जे की आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. तर मग डार्विनचं म्हणणं काय होतं या थिअरीमध्ये नेमकं, की जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते ओके, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर रिप्रोड्यूस होतात, रिप्रोडक्शन करतात किंवा त्यांचं प्रजनन होतं. का बरं? तर प्रत्येक ऑर्गॅनिझमला किंवा स्पेसीजला असं वाटतं की आपली जी संख्या आहे ती नेचरमध्ये खूप जास्त असावी. ओके, सो दॅट ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर ते प्रजनन करत असतात. सो दॅट त्यांचे नंबर जे आहे नेचरमध्ये, त्यांची संख्या ही सगळ्यात जास्त असावी आणि ते डॉमिनेटेड स्पेसीज असावी. ओके, का बरं? तर त्यांच्यानुसार नंतर मग निसर्गाला सुद्धा स्वतःत काही चेंजेस करावे लागतील आणि त्यानुसार त्यांच्या स्पेसीज इव्हॉल्व होत जाणार फर्दर आणि बेटर स्पेसीज त्यांच्या बनणार. ओके, सो हे प्रत्येक ऑर्गॅनिझम वाटत असतं आणि त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणावर रिप्रोड्यूस होत असतात. ओके, तसंच ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे दोन वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहे, त्यांच्यामध्ये नेहमी लाईफ थ्रेटनिंग मॅनरमध्ये कॉम्पिटिशन असते. ओके, जशी आपल्यात कॉम्पिटिशन असते तशी इतर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा खूप जीव घेण्याची कॉम्पिटिशन असते की जो फिट आहे तोच सर्वाईव्ह होणार. ओके, हे सर्व डार्विनचं या थिअरीबद्दलचं मत होतं जे त्यांनी या थिअरीत मांडलं आहे की ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली अँड ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर इन लाईफ थ्रेटनिंग मॅनर. जीव घेण्या पद्धतीने ते एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करतात, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन करतात. ओके, आणि जे ऑर्गॅनिझम्स मग प्रोलिफिकली म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये सर्वात चांगले असतात किंवा बेटर असतात आणि जे कॉम्पिटिशनमध्ये म्हणजेच कधी तर जे फिट असणार तर ते कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा चांगले असणार, तर असेच ऑर्गॅनिझम जे आहे ते नेचर सिलेक्ट करतो. ओके, म्हणजे अशाच ऑर्गॅनिझमना नेचर सिलेक्ट करतो आणि तेच ऑर्गॅनिझम्स पुढे इव्हॉल्व होतात. दॅट इज नथिंग बट द नॅचरल सिलेक्शन. म्हणजेच काय, तर जे ऑर्गॅनिझम्स फिट आहेत, ऑर्गॅनिझम्स विच आर फिट दे विल लिव्ह ऑर दे विल सर्वाईव्ह अँड दोज विच आर नॉट फिट ऑर नॉट सर्वाईव्ह दे विल पेरिश. पेरिश मीन्स नष्ट होणे. ओके, पेरिश मीन्स नष्ट होणे. सो नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, तर दोज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट दे विल सर्वाईव्ह ऑर लिव्ह व्हाईल दोज ऑर्गॅनिझम्स विच आर नॉट फिट दे विल पेरिश. दिस इज नथिंग बट द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन गिवन बाय डार्विन. आणि मग हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत जे फिट आहेत सर्व ॲस्पेक्ट्सनी, ओके, तर हेच ऑर्गॅनिझम्स नंतर त्यांची जे पुढच्या पिढीज आहे म्हणजे नेक्स्ट जनरेशन आहे त्यांचं रिप्रोडक्शन करतात आणि त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढील पिढीकडे ट्रान्सफर करतात आणि अशा पद्धतीने मग इव्हॉल्युशन होत असतं. सो दिस वॉज द डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. परंतु ही जी थिअरी आहे त्यात काही त्रुटी होत्या आणि त्या कुठल्या त्रुटी आहेत तर त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि त्या त्रुटींमुळेच ही थिअरी जी आहे ती रिजेक्ट केली गेली. ओके, परंतु खूप काळापर्यंत जेव्हा सायन्स फुल्ली डेव्हलप झालं नव्हतं त्यावेळी खूप काळापर्यंत ही थिअरी जी आहे ती मोस्ट ॲक्सेप्टेड थिअरी होती आणि सर्वत्र ती जवळपास ॲक्सेप्ट केली गेली होती की नॅचरल सिलेक्शनमुळेच इव्हॉल्युशन पुढे होत असतं. तर याच्यावर जे ऑब्जेक्शन घेतले गेले आणि का ही थिअरी कॅन्सल झाली आहे ते आता आपण बघूया. तर इथे बघा तुमच्या पुस्तकात बेसिकली जे पॉईंट्स आहेत ऑब्जेक्शनचे ते सरळ 3 पॉईंट्स इथे दिलेले आहे. सो इकडे लिहिण्यापेक्षा मी सरळ तिथूनच तुम्हाला ते एक्सप्लेन करतो आहे. तर बघा, पहिलं जे ऑब्जेक्शन घेतलं गेलं या थिअरीवर, ओके, ते म्हणजे की नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. म्हणजेच काय, तर या थिअरीचं म्हणणं काय होतं की फक्त नॅचरल सिलेक्शनच हा एक पॉईंट आहे किंवा हा एक मुद्दा आहे की ज्याच्यामुळे इव्हॉल्युशन होत असतं. जे फिट स्पेसीज आहे त्या जगणार तर ज्या फिट नाही त्या नष्ट होणार. म्हणजेच नेचर सिलेक्ट करणार की कुठल्या स्पेसीज जगणार, ज्या फिट आहे त्याच नेचर सिलेक्ट करणार आणि त्याच जगणार. ओके, हेच एक मेन याचं प्रीच होतं किंवा जे आहे ते एम होतं या थिअरीचं. ओके, परंतु पुढे जेव्हा स्टडीज केल्या गेल्या तेव्हा असं लक्षात आलं की फक्त नॅचरल सिलेक्शन नाही तर इतर फॅक्टरसुद्धा बायोलॉजिकल, फिजिकल, मेंटल, ओके, एन्व्हायरमेंटल
तर असे अनेक फॅक्टर्स असतात जे की रिस्पॉन्सिबल असतात इव्हॉल्युशनला. ओके, परंतु या थिअरीनुसार फक्त नॅचरल सिलेक्शन रिस्पॉन्सिबल होतं, जे की चुकीचं आहे. त्यामुळे या थिअरीच्या रिजेक्शनसाठी एक कारण भेटलं. नेक्स्ट जे रिझन होतं किंवा जे ऑब्जेक्शन होतं ते होतं की डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. जसं आपण आधीच बघितलं आहे की जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत ते युजलेस ऑर्गॅनिझम्स आहेत की ऑर्गन्स आहेत, बरोबर. मग हे ऑर्गन्स कशा पद्धतीने इव्हॉल्व होतात किंवा ते इव्हॉल्व झाल्यानंतर ते डिस्ट्रॉय मग कशा पद्धतीने होतात, तर या सर्वांविषयी या थिअरीमध्ये काहीच नव्हतं. ओके, मग हे जे ऑर्गन्स आहेत जे समजा युजलेस ऑर्गन्स आहेत, मग हे तर फिट ऑर्गन्स नाही आहे, बरोबर ना, कारण ते नेचरमधच्या दृष्टीने फिट किंवा ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा त्यांचं काही काम नाही. मग हे ऑर्गन्स कसे काय फॉर्म होतात, तर याच्याविषयी या थिअरीमध्ये काहीच एक्सप्लेनेशन नव्हतं. सो दॅट ही थिअरी जी आहे ती कॅन्सल करण्यासाठी एक नेक्स्ट ऑब्जेक्शन आला. आणि थर्ड ऑब्जेक्शन आहे मग देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. तर या थिअरीमध्ये जे स्लो चेंजेस आहे, खूप हळूवार जे चेंजेस होतात किंवा जे अचानक आकस्मिक म्हणजे ॲब्रुप्ट, अचानक किंवा आकस्मिकपणे होणारे चेंजेस, त्यांच्यासाठी सुद्धा थिअरीमध्ये काहीच एक्सप्लेनेशन नव्हतं. जसं की म्युटेशन वगैरे आहे ते सडनली होणारे चेंजेस आहे, परंतु याविषयी या थिअरीमध्ये काहीच मांडलेलं मत नव्हतं. सो दॅट या ऑब्जेक्शन्समुळे थिअरी जी आहे ती रिजेक्ट करण्यात आली. तर आता नेक्स्ट जी थिअरी आहे ती आहे मग लॅमार्किझम, जी की जीन बॅप्टिस्टे लॅमार्क या सायंटिस्टने दिली. ओके, जीन बॅप्टिस्टे लॅमार्क. तर आता ही सुद्धा डार्विनसारखी एका नेक्स्ट शास्त्रज्ञांनी दिली, तीसुद्धा त्यांच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्ट केली गेली होती, परंतु कालांतराने यातसुद्धा काही त्रुटी ज्या आहेत त्या लक्षात आल्या आणि त्यामुळे ही सुद्धा थिअरी जी आहे ती रिजेक्ट करण्यात आली. परंतु काय होती ती नेमकी थिअरी ते आता आपण इथे जरा थोडक्यात बघूया. तर ह्या थिअरीमध्ये लॅमार्क यांनी म्हटलं की जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये होतात ते बेसिकली रिस्पॉन्सिबल आहेत इव्हॉल्युशनसाठी. म्हणजे इव्हॉल्युशन किंवा उत्क्रांती होणार कशामुळे, जर त्या ऑर्गॅनिझममध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होत असतील तर. आता मॉर्फोलॉजी म्हणजे काय, तर हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर मॉर्फोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. ओके, तर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जर त्याच्या फॉर्ममध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये असे कुठले चेंजेस होत असतील, म्हणजेच त्यात मॉर्फोलॉजिकल चेंजेस जर होत असतील, तर त्यामुळे मग इव्हॉल्युशन होणार आणि ती स्पेसीज फर्दर डेव्हलप होणार किंवा सर्वाईव्ह होणार. आणि हे जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहे जे व्हायला पाहिजे असे त्यांनी सांगितले, तर ते कशामुळे व्हायला पाहिजे, तर ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे तो ऑर्गॅनिझम जो आहे, पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम, तो किती ॲक्टिव्हिटीज करतो किंवा तो किती प्रमाणात लेझीनेस शो करतो. ॲक्टिव्हिटीज म्हणजे तो डिफरंट टाईप्सचे वर्क करतो आणि लेझीनेस मीन्स आळशीपणा ज्याला म्हणतात. ओके, सो एखादा ऑर्गॅनिझम किती प्रमाणात काम करतो किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटीज करतो किंवा तो किती प्रमाणात काम करत नाही, यानुसार ते चेंजेस होणार आणि त्यानुसार मग इव्हॉल्युशन होणार. तर यालाच बेसिकली म्हणतात प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आता म्हणजे हे काय आहे ते नेमकं समजून घ्या. तर हे बघा, यूज ऑर डिसयूज, यूज मीन्स वापर ऑर डिसयूज मीन्स वापर न करणे. कशाचा, तर ऑर्गन्सचा. ओके, म्हणजेच काय, तर एखादं काम आहे जे की त्या ऑर्गॅनिझमला करावं लागतं, तर ते काम करण्यासाठी तो आपले ऑर्गन्स यूज करतो किंवा नाही करत. ओके, म्हणजेच काय, तर तो त्याच्या ॲक्टिव्हिटीज करतो किंवा नाही करत. ओके, तर जर तो त्या ॲक्टिव्हिटीज करत असेल, म्हणजेच त्याच्या ऑर्गनचा यूज करत असेल, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार, बरोबर. किंवा तो ऑर्गॅनिझम त्याचे जे ऑर्गन्स आहे, ओके, त्याच्या बॉडीमध्ये असणारे, त्यांचा यूज करत नसेल, म्हणजेच काय, तर तो लेझीनेस आळशीपणा शो करतो, तर त्याच्यामुळे सुद्धा त्याच्या बॉडीमध्ये काही चेंजेस होणार. ओके, आणि हेच जे चेंजेस आहे जे मग की आहे कशामुळे, तर स्ट्रक्चरमुळे, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा फॉर्ममध्ये चेंजेस होणार, त्याच्यामुळेच मग त्या स्पेसीजचं किंवा ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन होणार. तर हाच सेंट्रल कन्सेप्ट होता लॅमार्किझमचा. ओके, तर आता हे एक्झाम्पलच्या मदतीने आपण समजून घेऊ, ज्यामुळे तुम्हाला हे जरा बेटर क्लिअर होणार.
तर हे बघा, आता इथे एक्झाम्पल मी घेतलं आहे जिराफचं. ॲक्च्युली पुस्तकातच दिलं आहे त्यामुळे मी घेतलं आहे. ओके, सो पहिलं जे एक्झाम्पल आहे ते आहे जिराफचं. बघा आता जिराफ बघा, जिराफ जो आहे तो झाडाचा पालापाचोळा खातो. ओके, झाडांची पाने खातो, नॉट पालापाचोळा, पाने खातो तो झाडांची. तर तो काय करतो की त्याची मान जी आहे ती उंचावतो आणि झाडाचा पाला तोडून खातो. बरोबर. मग लॅमार्किझमनुसार किंवा लॅमार्कनी जे सांगितलं ते हे की जिराफ जो आहे तो त्याच्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे. म्हणजेच काय, तर त्याचं जे ॲक्टिव्हिटी आहे पाला खाणे झाडाचा, ओके, पाने खाणे, तर तो ॲक्टिव्हिटी करतो आहे. आणि त्यासाठी तो काय करतो आहे, त्याचं जे ऑर्गन आहे म्हणजेच मान, जिराफची जी मान हे त्याचं ऑर्गन आहे. तर तो काय करतो आहे, तर त्याच्या ऑर्गनचा यूज करतो आहे, म्हणजेच त्याची नेक. ओके, तर ऑर्गनचा यूज करतो आहे आणि त्याच्या तो ॲक्टिव्हिटीज करतो आहे म्हणजेच. ओके, तर याच्यामुळेच काय झालं, तर त्या जिराफची जी मान आहे ती लांब झाली. म्हणजेच बघा काय झालं, तर जिराफमध्ये मॉर्फॉलॉजिकल चेंजेस झाले. ओके, म्हणजे जिराफचं जे इव्हॉल्युशन झालं, ठीक आहे, म्हणजे जसं बघा की जे इतर ॲनिमल्स आहेत 4 पाय आणि त्यांची छोटीशी मान आहे. मग जिराफचीच पर्टिक्युलर मान जी आहे ती लांब का बरं आहे. ओके, म्हणजेच काय झालं, तर ते नवीन एक स्पेसिस फॉर्म झाली आहे जिराफ म्हणजेच त्याचं इव्हॉल्युशन झालं असावं. तर हे इव्हॉल्युशन कशामुळे झालं, तर त्याने त्याच्या ऑर्गन्सचं यूज केलं कशासाठी, तर एखाद्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी. आणि त्यातूनच मग त्याच्यात मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होऊन त्या जिराफचं इव्हॉल्युशन झालं. ओके, तसेच अदर एक्झाम्पल्स त्याने काही सांगितले की शोल्डर्स ऑफ आयरन स्मिथ. आयरन स्मिथ मीन्स लोहार. तर लोहारचे जे शोल्डर्स म्हणजे खांदे असतात ते खूप मजबूत होतात किंवा स्ट्रॉंग होतात. का बरं, तर तो रोज जे आहे ते लोखंड जे आहे ते चपटं करत असतो, त्याला ठोकत असतो, त्यामुळे त्याचे शोल्डर्स मजबूत होतात. ओके, तर हे कशामुळे होत आहे, तर तो जो आहे तो स्वतःच्या ऑर्गन्सचा यूज करतो आहे म्हणून त्याच्यामध्ये ते इव्हॉल्युशन झालं आहे आणि त्याचे शोल्डर्स जे आहे ते मजबूत झाले. ओके, कशामुळे झालं आहे, ते यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. ओके, म्हणजेच मॉर्फॉलॉजिकल चेंजेसमुळे. तसंच तुम्ही विंग्स जर बघितले असेल बर्ड्सचे, जसं की ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग आणि एमू, तर यांचे जे विंग्स आहेत ते खूप वीक आहेत, म्हणजे ते यांच्या विंगच्या सहाय्याने उडू शकत नाही. मग हे का झालं असावं, तर हे जे बर्ड्स आहेत ते त्यांच्या विंग्सचा यूजच करत नाही. ओके, म्हणजेच काय, तर हे लेझीनेस शो करतात, आळशीपणा शो करतात. ओके, डिसयूज म्हणजे त्यांच्या ऑर्गन्सचा ते यूजच करत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस झाले की ज्यामुळे ते ऑर्गॅनिझम्स आता उडू शकत नाही. ओके, त्यांचे विंग्स वीक झाले आहे. तर हे जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस झाले त्याच्यामुळेच मग त्यांचं इव्हॉल्युशन अशा पद्धतीने झालं की ते आज उडू शकत नाही इतर बर्ड्सप्रमाणे. तसेच आणखी इतरसुद्धा बर्ड आहे. कुठले, तर स्वॅन मीन्स हंस आणि डक मीन्स बदक. ओके, तर त्यांचे जर पाय बघाल तर ॲक्च्युली हे बर्ड्स आहेत, सो दॅट ते हवेत उडायला पाहिजे. परंतु हे जे बर्ड्स आहेत ते पाण्यामध्ये सुद्धा राहतात, सो दॅट त्यांच्या जे लेग्स आहेत ते त्यांचा यूज करतात कशासाठी, तर पोहण्यासाठी. म्हणजे हे काय आहे, तर त्यांचं एक काम आहे किंवा ॲक्टिव्हिटी आहे ज्यासाठी ते त्यांच्या ऑर्गनचा यूज करत आहे आणि त्याच्यामुळेच त्यांच्या लेग्समध्ये असे चेंजेस झाले की ते त्यांच्या पायांमुळे आता पाण्यात पोहूसुद्धा शकतात. तुम्ही हंस किंवा बदक वगैरे बघितले असतील तर ते पाण्यात पोहतात. तर हे कशामुळे, तर त्यांच्या लेग्समुळे, पायांमुळे. मग हे जे आहे हे त्यांच्यामध्ये झालेले मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आहेत आणि त्यातूनच मग हंस, जे स्वान आणि डक आहे ती एक नवीन स्पेसिस इव्हॉल्व झाली किंवा तिचं इव्हॉल्युशन झालं. तसंच तुम्ही स्नेक्समध्ये बघाल तर स्नेक्सना पाय नाही आहेत. ओके, तर हे सुद्धा कशामुळे झालं असावं, तर त्यांची जी बरो करण्याची म्हणजे जी जमीन खोदण्याची जी हॅबिट आहे त्याच्यामुळे झालं असावं. म्हणजे जमीन खोदण्यासाठी कशाचा, तर सोंडेचा किंवा नाकाचा जे आहे ते उपयोग केला जातो. ओके, आणि त्यामुळेच मग त्यांचे जे आहे पाय आहे ते नष्ट झाले असावे कारण ते त्यांचा यूजच करत नाही. ओके, सो असे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आणि त्यामुळे मग त्यांचं इव्हॉल्युशन झालं असावं, हे बेसिकली लॅमार्किझममध्ये सांगितलं आहे. तर मग आता इथे बघा, हे जे सर्व कॅरेक्टर्स आता मी तुम्हाला जे सांगितले ते काय कॅरेक्टर्स आहेत, तर ते अशा प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत जे की गरजेनुसार मग मिळवले गेले आहे. म्हणजे त्यांची गरज कशी आहे त्यानुसार त्यांनी ते स्वतःमध्ये चेंजेस करून घेतले. तर अशा ऑर्गन्सना म्हणतात किंवा अशा कॅरेक्टरिस्टिक्सना म्हणतात ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ॲक्वायर्ड म्हणजे प्राप्त केलेले किंवा मिळवलेले. ओके,
तर त्यांची गरज होती त्यानुसार त्यांनी ते कॅरेक्टर्स ॲक्वायर केले, म्हणून त्यांना म्हणतात ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑर कॅरेक्टर्स, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. आणि हेच जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत ते मग एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे ट्रान्सफर केले जाणार आणि त्याच्यामुळेच मग इव्हॉल्युशन होत जाणार. ओके, तर यालाच म्हणतात बेसिकली लॅमार्किझम किंवा ऑर थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ओके, लॅमार्किझम किंवा थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. परंतु ही थिअरीसुद्धा काही ऑब्जेक्शन्समुळे रिजेक्ट करण्यात आली. का बरं? तर सायंटिस्टने जेव्हा फर्दर या गोष्टींवर स्टडी केल्या, जेव्हा ही थिअरी दिली गेली, तेव्हा सायन्स फारसं डेव्हलप झालेलं नव्हतं. त्यामुळे खूप लाँग काळापर्यंत ही थिअरीसुद्धा मोस्ट ॲक्सेप्टेड थिअरी होती. परंतु जसं सायन्स डेव्हलप होत गेलं तेव्हा सायंटिस्टनी यावरसुद्धा काही आक्षेप घेतले, काही त्यावर ऑब्जेक्शन्स घेतले. की काय लक्षात आलं बेसिकली, की जेव्हा सायंटिस्टने काही एक्सपेरिमेंट्स केले तर त्यांना असं लक्षात आलं की हे जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत, जे ॲनिमल्स मिळवतात, ते सर्वच केसेसमध्ये एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे जात नाही. ओके, एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे जात नाही. म्हणजेच काय, तर जे बेसिकली या थिअरीचं मेन होतं की जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहे, जे ॲनिमल्स त्यांच्या यूज किंवा डिसयूजमुळे प्राप्त करतात, तेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात आणि इव्हॉल्युशन होतं. परंतु असेही काही केसेस जे आहे ते निसर्गामध्ये सापडले की ज्यांच्यामध्ये एका पिढीचे जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स होते ते पुढच्या पिढीकडे जात नव्हते. ओके, आणि त्यामुळेच ही थिअरी जी आहे ती मग रिजेक्ट करण्यात आली. ह्या थिअरीवर ऑब्जेक्शन घेतण्यात आलं. जसं की आता वेस्टिजियल ऑर्गन्स आहे, तर हे सुद्धा एक बेसिकली एक ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहे. गरज होती त्यानुसार प्राप्त केले गेले, परंतु पुढच्या पिढीकडे ते जाणार का? नाही. का बरं? तर ते वेस्टिजियल ऑर्गन आहे. ओके, सो दॅट ही थिअरी जी आहे ती सुद्धा देन ऑब्जेक्शन घेण्यात आलं अँड कॅन्सल्ड करण्यात आली और रिजेक्ट केली गेली. ठीक आहे, म्हणजेच काय, तर सर्वच जे कॅरेक्टर ॲक्वायर्ड असतात ते ट्रान्सफर होतातच असे नाही. ओके, तर आता इथे बघा, तुम्हाला एक पुस्तकात एक डेफिनेशन दिले आहे, ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. म्हणजेच काय, तर आत्ताच आपण बघितलं की सर्वच जे कॅरेक्टर्स आहे ते ट्रान्सफर होत नाही, परंतु जे कॅरेक्टर्स ॲक्वायर्ड आहे आणि ते ट्रान्सफर होतात एका जनरेशनकडून पुढच्या जनरेशनकडे, तर त्यालाच बेसिकली म्हणतात ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ओके, म्हणजे असे कॅरेक्टर्स की जे एका पिढी ॲक्वायर्ड झाले आहे, म्हणजे मिळवले आहे त्या जनरेशननी, आणि ते नंतर पुढे 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 जात जाणार. ओके, तर अशा कॅरेक्टर्सना म्हणतात मग तर यालाच बेसिकली म्हणतात ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. ओके, तर जे त्यांनी कॅरेक्टर्स ॲक्वायर्ड केले आहे ते नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर केले जाणार. ओके, त्यालाच म्हणतात ॲन्सिस्ट्री. ॲन्सिस्ट्री म्हणजे एका त्यांच्या पूर्वजांकडून नेक्स्ट जनरेशनकडे. कशाची ॲन्सिस्ट्री? तर ॲक्वायर्ड कॅरेक्टर्सची. ओके, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला माझं शिकवणं जे आहे ते समजलं असेल, तुम्हाला आवडलं असेल. जर तुम्ही फर्स्ट टाईम या चॅनलला जर व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग, आणि भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये.